क्वेश्चन जे आहे, जे क्वेश्चन सांगलो तसेच क्वेश्चन आले होते, ते होते आपले 25 मार्कचे. म्हणजे 25 मार्कचा क्वेश्चन पेपर पूर्ण क्लिक करून टाकलो होतो आपण. हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आज तुमचा मॅथ्स 2 चा पेपर झालाय आणि मॅथ्स 2 चा पेपर तुमचा एकदम बढिया गेला असेल, मी असं होप करतो. तुम्ही जर माझे 2 व्हिडिओ पाहिले असेल तर त्यातून 1-2 नाही तर 10 पैकी जास्त क्वेश्चन जे आहे ते आपले बोर्डमध्ये आले होते. इव्हन हॉट्स वाले बी. हा जो आहे माझ्याकडे आता तुमचा बोर्डचा आजचा पेपर आहे. याच्यामध्ये सरळ जर आपण हॉट्स वाले पाहू तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं का ट्रायंगल वाला, कन्स्ट्रक्शनचा ट्रायंगल वाला 4 मार्क साठी क्वेश्चन येणार आहे. तो क्वेश्चन आला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रस्टम वाला क्वेश्चन आलाय, तो बी 4 मार्क साठी आला होता. त्याच्यानंतर जर पाहू, मी तुम्हाला सांगितलं होतं का सिलेंडर आणि स्पिअरचे व्हॉल्यूम, मी 3 व्हॉल्यूम सांगितलं होतं. एक होता सिलेंडर, एक होता कोन आणि तिसरा होता स्पिअर. मी तुम्हाला सांगितलं होतं की याचे जे आहे ते तुम्हाला व्हॉल्यूम चांगल्या प्रकारे करायचे आहे. व्हॉल्यूम तुम्हाला चांगल्या प्रकारचे आहे. त्याच्यामधला बी क्वेश्चन आला, हा पण होता 3 मार्कचा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं पॅरालेलोग्राम वाला क्वेश्चन फिक्स आहे. पॅरालेलोग्राम वाला क्वेश्चन फिक्स आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये. हा पण तुमचा 3 मार्कासाठी क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर अजून जर पाहिलो आपण क्वेश्चन, तर तुम्हाला मी सांगितलं होतं कोलिनियर वाला एक क्वेश्चन, कोलिनियर वाला तर क्वेश्चन जो आहे पॅरालेलोग्राम वाला सुद्धा आणि कोलिनियर वाला सुद्धा, हे तर तुमचे व्हॅल्यू सोबत पूर्णच्या पूर्ण सेम क्वेश्चन आहे. जॉमेट्रिक मीन याच्यावरचा जो क्वेश्चन मी सांगितलं होतं तोच क्वेश्चन तुमच्यासाठी आला होता 1 मार्क साठी. त्याच्यानंतर अजून जर क्वेश्चन पाहिलो, तुम्हाला मी सांगितलं होतं अशी वाली एक डायग्राम आहे, अशा डायग्राम वरचा क्वेश्चन तुम्हाला चांगला करायचा आणि तोच क्वेश्चन आला आहे आपला 2 मार्क साठी. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं कोलिनियर झाला. त्यानंतर तुम्हाला मी एक ऍक्टिव्हिटी सांगितलं होतं माझ्या त्या पेपर लीकच्या क्वेश्चन मध्ये. तुम्हाला मी ऍक्टिव्हिटी सांगितलं होतं, इथं तुम्हाला दिसू शकते पाहता. हे वाली जी आहे, अशा टाईपची जी फिगर आहे, इथं मी काढतो, अशा टाईपची जी फिगर आहे, अशा टाईप वाली फिगर वाली ऍक्टिव्हिटी मी सांगितलं होतं. सेम टू सेम व्हॅल्यू सोबत विथ व्हॅल्यू 3 मार्कासाठी ती ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला आली आहे. त्याच्यानंतर अजून जर पाहिलो आपण, अजून कोणते क्वेश्चन रिपीट झाले आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. आता हे तर क्वेश्चन कन्फर्म व्हॅल्यू सोबत आले होते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं बीपीटी थेरम येणार नाही. मी असा रिपीटेडली सांगत होतो का बीपीटी थेरम यावर्षी येण्याचे चान्सेस बहुत कमी आहे आणि बीपीटी वर जो आहे तो क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहेत. तर बीपीटी वर तुम्हाला 2 मार्कासाठी क्वेश्चन जो होता तो आला होता. त्याच्यानंतर जो होता अजून एक जर क्वेश्चन पाहिलो आपण, तर तो पण सेम रिपीट झालाय आणि तो म्हणजे होता हा अशा डायग्राम वाला क्वेश्चन जो होता तो रिपीट झालाय. मी तुम्हाला सांगितलं होतं हा होता आपला थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कार्ड. याच्यावरचा क्वेश्चन जो होता तो रिपीट झाला होता. हा बी होता 2 मार्कचा. त्याच्यानंतर जर अजून पाहिलो आपण पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये बी मी तुम्हाला सांगितलं होतं का 3, 4, 5 वाला पायथागोरियन ट्रिपलेट येते. तर हा वाला सुद्धा 1 मार्क साठी क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर ओरिजिन वाला हे 3 क्वेश्चन ऍक्टिव्हिटी नाही आले होते आपल्या इथून. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल वर एक क्वेश्चन होता तुमचा, स्लोप लाईन वर एक क्वेश्चन होता. त्यानंतर एवढे क्वेश्चन जे होते आपले या व्हिडिओ मधून स्पेसिफिक, फक्त त्या 2 व्हिडिओ मधून, शेवटचे कालच्या 2 व्हिडिओ मधून एवढ्या साऱ्या मार्कचे क्वेश्चन आले होते. म्हणजे किती झाले मोजाणार आहे, 2, हे 4, एक 5, 5 न 3 8, 8 न 4 12, 12 न 4 16, 16 न 3 19, हे 20, 20 न 2 22 आणि 22 न 3 25. 25 मार्कचा क्वेश्चन जो आहे तो आपल्या त्या पीडीएफ मधून, आणि बाकीचा जो 15 मार्कचा आहे तो त्या टाईप वरून. मी तर हे फक्त सांगत आहो का कोणते क्वेश्चन जे क्वेश्चन सांगलो तसेच क्वेश्चन आले होते, ते होते आपले 25 मार्कचे. म्हणजे 25 मार्कचा क्वेश्चन पेपर पूर्ण क्लिक करून टाकलो होतो आपण. आणि 15 मार्कचा जो होता फक्त 15 मार्कचा टाईप वरून आले होते. म्हणजे तुम्ही जर चांगली थोडीशी ते पूर्ण स्टडी केले असाल तर हा पण तुमचा क्वेश्चन पेपर एकदम सोपी चालला गेला असेल. तुमचा जो आहे एकदम पेपर सोपी होता मॅथ 2 चा. आता जे आहे मॅथ 2 चा पेपर झालाय
आता आपली पाडी आहे सायन्स 1 ची. आता सायन्स 1 चा जो पेपर लीक वाला क्वेश्चनचा व्हिडिओ आहे तो आज संध्याकाळपर्यंत मी अपलोड करून टाकीन. आणि उद्या एक तुमचा पीडीएफ वाला, आज पुस्तकातले क्वेश्चन सांगतो ना, उद्या मी पीडीएफ वाली. तुम्हाला जर पीडीएफ पाहिजे असेल तर आता तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज नको करा, मी इथं खाली टेलिग्रामची लिंक देतो. काल जवळजवळ 500 ते 600 स्टुडंटचा मला मेसेज आला की सर पीडीएफ सेंड करा, आणि मी सकाळपासून तर रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत सगळ्यांना पीडीएफच सेंड करत होतो. त्याच्यामुळे खूप त्रासही झाला मला, पण मी तुमच्यासाठी फक्त सगळ्यांना पीडीएफ सेंड करत होतो विदाउट एनी हेजिटेशन. आता तुम्ही जो आहे फक्त टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, तिथे तुम्ही त्याला जॉईन करून टाका. मी ते पीडीएफ जे आहे ते पूर्णच्या पूर्ण अपलोड करतो. त्यासोबतच अजून तुमच्यासाठी स्पेशल एकदम बढिया एक तुमच्यासाठी सांगत आहो, माझे जे नोट्स आहेत, सायन्सचे जे नोट्स आहेत, एकदम शॉर्ट वाले नोट्स आहेत, छोटीशी पीडीएफ आहे, ते वाली नोट्सची पण पीडीएफ, क्वेश्चनची पीडीएफ आणि नोट्सची पीडीएफ, नोट्स मध्ये काही आन्सर बी आहेत, ते पीडीएफ सुद्धा मी तिथं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देऊन देतो. ते जर 2 वाचले तर तुमचा कोणताच प्रश्न सायन्स मधून राहणार नाही याची गॅरंटी घेतो. जसं आज 25 मार्कचा आपण लीक करून टाकलो होतो, त्याच्यात सायन्स 2 मध्ये तर त्याच्यापेक्षाही जास्त. आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतोस का कोणते कोणते सेम टू सेम क्वेश्चन आले. आपल्या कालच्या फक्त व्हिडिओ मधून, कालच्या एका दिवसाच्या व्हिडिओ मधून 25 मार्काचा पेपर जो आहे आपला लीक होऊन गेला होता. ओके, सो स्टे ट्यून फॉर सायन्स 1. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.